नमस्कार, माझं नाव माया सूर्यकांत मुळे, मूळची धाराशिव, सध्या पुण्यात वास्तव्य आहे आणि महाराष्ट्र केसरी आयोजित राज्यस्तरीय या भव्य खुल्या काव्यवाचन स्पर्धेत मी सहभागी होत आहे। आणि आजच्या कवितेचं शीर्षक आहे गाव। प्रत्येकाच्या हृदयाचा हळवा कोपरा म्हणजे त्याचं गाव। तर या गावाविषयीच्या आठवणी मी या कवितेत मांडलेल्या आहेत। तर सर्वांना विनंती की त्यांनी त्या आवर्जून ऐकाव्या। कविता सादर करते माझं गाव। तुझं माझं गाव होतं, तुझं माझं गाव होतं, साऱ्यांच्या लेखी आपलं नाव होतं। तुझं माझं गाव होतं, साऱ्यांच्या लेखी आपलं नाव होतं। आता गाव मागे पडला, ओळख तेवढी उरली। आता गाव मागे पडला, ओळख तेवढी उरली। बंध तुटले सुटले, वेस ओलांडली। चिरबंदी वाडे मातीची घरं, मिनमिनते दिवे भोवताली देवळं। चिरबंदी वाडे मातीची घरं, मिनमिनती दिवे भोवताली देवळं। आळी आळीतून पसरलेला गाव डोळ्यात दाटतो आहे। माळ्याचा मळा, कुंभाराची आट्टी, तेल्याचा घाणा, चांभाराची आळी, मांगवाडा, महारवाडा, सुताराचं बेट, वडार वस्ती, खडकावरची पाठदिबिडी, अनहुंचावरची बामणाची गडी। कुणाचं कुणा वाचून भागत नव्हतं। माळ्याचा मळा, कुंभाराची आट्टी, तेल्याचा घाणा, चांभाराची आळी, मांगवाडा, महारवाडा, सुताराचं बेट, वडार वस्ती, खडकावरची पाठदिबिडी, अनहुंचावरची बामणाची गडी। कुणाचं कुणा वाचून भागत नव्हतं। प्रत्येकाच्या हाताला साजेसं काम होतं। एकजुटीनं सारी गुण्या गोविंदाने नांदत होती। एकजुटीनं सारी गुण्या गोविंदाने नांदत होती। गावकीच्या लग्नात एकाच पंक्तीत बसून जेवत होती। लग्नात, कार्यात, सप्त्यात, जत्रेत बारमाही जगत होती। साथी आसरा पुजल्या जायच्या एकाच गावच्या पाण्यावर। साथी आसरा पुजल्या जायच्या एकाच गावच्या पाण्यावर। आलुत्या बलुत्याच्या बाजारात पैशाला मोल नव्हतं। वासुदेव पिंगळा, गोसावी पोतराज, वाघ्या मुरळी यांचा जोगव्याचा मान। रामायण पोथ्या पुराणात सोबत रात्रीच चाले संवाद। चुरमुरे फुटाणे रेवड्यान बत्तासे, चुरमुरे फुटाणे रेवड्यान बत्तासे, खोबऱ्याचा तुकडान ज्वारीच्या लाह्या। चुरमुरे फुटाणे रेवड्यान बत्तासे, खोबऱ्याचा तुकडान ज्वारीच्या लाह्या। कधी मधी शिवभजन कुणाकडे आलेली शिदुरी, कधी मधी शिवभजन कुणाकडे आलेली शिदुरी। जिलबीचा येडा एवढ्याच खाऊची आशा होती। शाळा सुटली, गाव सोडला, शिक्षणासाठी शहरात आलो। शाळा सुटली, गाव सुटला, शिक्षणासाठी शहरात आलो। नोंदत असता नाव मला जात अचानक कळली, नोंदत असता नाव मला जात अचानक कळली। धन्यवाद।